एका गावात एक प्रामाणिक लाकूडतोडा राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा. एक दिवस तो रोजच्या सारखं जंगलात जातो. एका नदीच्या किनारी असलेली झाडे तो तोडत असतो. काम करता करता त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात पडते. तो खूप दुःखी होतो. त्याची कुऱ्हाड शोधू लागतो, पण ती काही त्याला भेटत नाही. तेव्हा अचानक पाण्यातून देवता प्रगट होते. लाकूड तोड्या दुःखी होत देवाला म्हणतो, हे देवा, माझी कुऱ्हाड पाण्यात गेली, आता मी काम कसं करणार? देवता हे ऐकून पुन्हा पाण्यात जातात आणि पाण्यातून बाहेर येऊन लाकूड तोड्याला म्हणतात, लाकूड तोड्या, ही सोन्याची कुऱ्हाड तुझी आहे का? लाकूड तोड्या म्हणतो, नाही देवता, माझी कुऱ्हाड लाकडाची आहे. मग देवता पुन्हा पाण्यात जातात. पाण्यातून पुन्हा वर येतात आणि म्हणतात, ही चांदीची कुऱ्हाड तुझी आहे का? लाकूड तोड्या म्हणतो, नाही देवता, मी खोटं नाही बोलणार, माझी कुऱ्हाड लाकडाचीच होती. देवता खूप आनंदी होतात आणि त्याला म्हणतात, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणून तुला तिन्ही कुऱ्हाडी देतो, लाकडी, चांदीची आणि सोन्याची. लाकूड तोडा आता खूप आनंदी होतो आणि देवाला म्हणतो, खूप खूप धन्यवाद देवता. ह्यातून आपण काय शिकलो? प्रामाणिकपणा हा खूप मोठा सद्गुण आहे, कारण की आपण कधीही खोटं बोलायचं नसतं, नेहमी खरं बोलायचं असतं. खरं बोलल्यावर देव आपल्याला त्याहून जास्त काही देतो. तुम्हाला अशीच कोणती स्टोरी ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या गुडीवर्स यूट्यूब चॅनलला. थँक्यू.